नमस्कार. महाराष्ट्राची लोकधाराच्या या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. अगदी पूर्वीच्या ग्रामीण भाषेत मुरारी या शब्दाला मूळ म्हणण्याची पद्धत होती. माहेरी न्यायला मूळ आलंय म्हटल्यावर तिच्या मनाला पंख फुटतात. ती कितीही उतावळी झाली तरी सासरच्या परवानगीशिवाय ती काहीच करू शकत नाही. मग सासू सासरे, दीर, नणंद, जाऊबाई या सगळ्यांची ती मिनतवाऱ्या म्हणजे मनधरणी करायला लागते. पण तिच्या या सगळ्या प्रयत्नांना यश मिळतं? परवानगी मिळते का तिला? पाहूयात ऋण झुण पाखरा. ऋण झुण पाखरा जा माझ्या माहेरा, ऋण झुण त्या पाखरा रे जा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा, ऋण झुण त्या पाखरा रे जा माझ्या माहेरा रे जा माझ्या माहेरा. सांग माझ्या आईला रे सांग माझ्या बापाला रे सांग माझ्या बापाला, नेमाला माहेरा रे नेमाला माहेरा रे नेमाला माहेरा. सोन्याची सुपली मोत्यांना सुपली तिथं आमच्या वंश खेळत होत्या, तिथं आमच्या वंश खेळत होत्या. वंश वंश मला मूळ घडताय काय हो माहेरा. गुणाची गौरी मला काही पुसते पुसता आपल्या दिराला. सोन्याचं चेंडू रुपयाचं दांडू तिथं आमचं भाऊजी खेळत होतं, तिथं आमचं भाऊजी खेळत होतं. भाऊजी भाऊजी मला मूळ घडताय काय हो माहेरा. गुणाची गौरी मला काही पुसते पुसता आपल्या जावाला. सोन्याची रवी रुपयाचा डेरा तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या, तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या. जाऊबाई जाऊबाई मला मूळ घडताय काय हो माहेरा. गुणाची गौरी मला काही पुसते पुसता आपल्या सासऱ्याला. सोन्याचं सहान रुपयाचं खोड तिथं आमचं मामंजी पूजा करीत होतं, तिथं आमचं मामाजी पूजा करीत होतं. मामंजी मामंजी मला मूळ घडताय काय हो माहेरा. गुणाची गौरी मला काही पुसते पुसता आपल्या सासूला. सोन्याचा करंडा रुपयाचा आरसा तिथं आमच्या सासूबाई खूप लावीत होत्या, तिथं आमच्या सासूबाई खूप लावीत होत्या. सासूबाई सासूबाई मला मूळ घडताय काय हो माहेरा. गुणाची गौरी मला काही पुसते पुसता आपल्या नवऱ्याला. सोन्याचा पलंग रेशमाची गादी तिथं आमचं पतिदेव झोपलं होतं, तिथं आमचं पतिदेव झोपलं होतं. पतिदेव मला मूळ घडताय काय हो माहेरा. घडताय काय हो माहेरा. गुणाची लाडकी मला काय पुसतीस पुसता आपल्या मनाला. गुणाची गौरी मला काय पुसते पुसता आपल्या मनाला. गुणाची गौरी मला काय पुसते पुसता आपल्या मनाला. गुणाची गौरी मला काय पुसते पुसता आपल्या मनाला. कितीही मनाला विचारायचं म्हटलं ना तरी सासरची परवानगी घेऊनच ती माहेरी जायला निघते. मन तर आधीच माहेरी पोचलेलं असतं. माहेरच्या गोठ्यातल्या कपिला गाईची ओढही नातलगांइतकीच तिला लागलेली असते. माहेरला पोचते, सगळ्यांना मन भरेपर्यंत भेटते. पंचमीचा सण तोंडावर आलेला असतो. आता तिला ओढ लागते दुरावलेल्या मैत्रिणींना भेटण्याची, त्यांच्याबरोबर झिम्मा फुगडी खेळण्याची. होता होता पंचमीचा सण येतो. जुन्या सासूरवाशिणी आणि नव्या माहेरवाशिणी नटून सजून एकत्र जमतात आणि काय धमाल मस्ती करतात ते बघायला तिकडेच जाऊयात आपण. नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू. नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा सोनार भैयाला जोडवीन है मला. कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग घुमा, कशी मी नाचू, नाच ग
सासर नाही आला बांगडी नाही मला कशी मी नाचू नाच ग गुमा 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 बाई फुगडी चमचम करतीया बुगडी बाई फुगडी चमचम करतीया बुगडी पाटबाई पाट चंदनाचं पाट पती देव भक्त्यात माडीवर वाट पाटबाई पाट चंदनाचं पाट पती देव भक्त्यात माडीवर वाट पाटबाई पाट चंदनाचा पाट पती देव भक्त्यात माडीवर वाट बाई फुगडी चमचम करतीया बुगडी बाई फुगडी चमचम करतीया बुगडी बारा घरच्या बायका एका जागी मिळूया बारा घरच्या बायका एका जागी मिळूया चला झिम्मा खेळूया ग चला झिम्मा खेळूया चला झिम्मा खेळूया ग चला झिम्मा खेळूया चला झिम्मा खेळूया ग चला झिम्मा खेळूया एक बोलते लाडकी घरी गोकुळ साजणी एक बोलते लाडकी घरी गोकुळ साजणी वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी बाळाला बसाचा माझा त्याची तृष्णा काढूया चला झिम्मा खेळूया ग चला झिम्मा खेळूया चला झिम्मा खेळूया ग चला झिम्मा खेळूया घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे गडनी घागर फुटतिया मागन मोर झुकतिया गडणी घागर फुटतिया मागन मोर झुकतिया नाचून पाय माझ जमू दे खेळात जीव रमू दे नाचून पाय माझ रमू दे खेळात जीवयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवयो रमू दे पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागिवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पेटा बांधलेला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली झोप झाळवली पोरी पिंगा शालू नेसल्याली बहीण माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली माग घालिवली पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा भाऊ माझा ग शोभ राजा ग आगचा जाग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली पोरी पिंगा तुझ्या भावाचं डोळ तकन ग रूप एकन ग पोरी पिंगा बहीण माझी ग लेक इंद्राची गोर चंद्राची पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं नाक नट्ट ग तोंड चपट
भावाचा भारी धर्रारा पळती फर्रारा सारी पिंगा भाव तुझा ग भीतो झुरळाला काळ्या उंदराला पोरी पिंगा बहीण माझी ग जशी कोकिळ गाते मंजुळा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं काय नरड ग कावळं वरड ग पोरी पिंगा अशा बहिणीला कोण आणणार कशी नाणार पोरी पिंगा बहीण माझी ग जाई बावरून घे सावरून पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं लुगडं निशिवलं पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा वा 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 खरंच खूप मजा आली, बहार आली. मला वाटतं 1983 साली या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती आणि 1996 सालापर्यंत हा कार्यक्रम सादर होत होता. आणि मला सगळ्यांना सांगायला फार आनंद होतोय की 83 पासून 96 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये यांच्यापैकीच सगळे कलावंत त्या कार्यक्रमाचे अविभाज्य घटक होते, त्या कार्यक्रमाचे भाग होते. म्हणजे खरोखरच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या जुन्या मैत्रिणींना भेटून तुम्ही आज इकडे पिंगा सादर केलाय. खूप मजा आली. या मंचावर इतका छान पिंगा सादर करण्यासाठी मी आम्हा सर्वांतर्फे तुमचे फार 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 आभार मानते. धन्यवाद. महाराष्ट्राची लोकधारामधला भावनिक प्रवास असाच सुरू राहणार आहे, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.